नमस्कार. वास्तुशास्त्र, टॅरो कार्ड, त्याप्रमाणे इतरही ज्या गोष्टी असतात, ह्या बऱ्याचदा आपल्या आयुष्याला दिशा देण्यासाठी अतिशय कारणीभूत ठरत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये कुंडली, ज्योतिष यांना देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये फॉलोअर्स मिळत आहेत. टॅरो कार्ड ही गोष्ट अतिशय दैनंदिन वापराची होत चाललेली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या गेल्या 16 वर्षांचा ज्यांना अनुभव आहे, आजपर्यंत हजारो लोकांना ज्यांनी मार्गदर्शन केलं आहे, त्या नीता पलानीजी आत्ता आपल्यावर आहेत. नीता मॅडम, सर्वप्रथम आपलं हार्दिक स्वागत. नमस्ते सर. नीता पलानी या टॅरो कार्ड या विषयात काम करतात. क्रिस्टल हिअरिंग, क्रिस्टल थेरपी, वास्तू एनहान्सिंग म्हणजे घरामध्ये कुठल्याही प्रकारची तोडफोड न करता घरातल्या ज्या काही वस्तू असतात त्या जर योग्य ठिकाणी ठेवल्या तर त्या माध्यमातून खूप चांगला रिझल्ट वास्तूमध्ये मिळू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे कुंडली म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्रह असतात हे आपल्या आयुष्यावर कशा पद्धतीने परिणाम करतात, ते आपल्या आयुष्यावर चांगले परिणाम करावे या दृष्टीने काय प्रयत्न करायला पाहिजे या संदर्भात ते मार्गदर्शन करत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रत्नशास्त्र आणि न्यूमरोलॉजी या सगळ्याचा कशा पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक उपयोग करून घेता येईल याविषयी त्या बोलत असतात. त्या नेहमी आपल्या क्लायंटना सकारात्मक पद्धतीने मार्गदर्शन करण्याकडे त्यांचा भर असतो. नीताजी, सर्वप्रथम मला सांगा, ह्या सगळ्या शास्त्रांकडे तुम्ही वळलात कसा? सर, ती एक अशी कहाणी आहे की लिटल बिट ऑफ अ ट्रॅजिक आहे. म्हणजे वयाच्या 8व्या वर्षी माझे पप्पा गेले आणि मी त्यांची लाडकी होती म्हणून मला जरा असं वाटलं की का माझेच पप्पा, सगळ्यांचे पप्पा आहेत. लोक म्हणायचे तुझे पप्पा तारा झाले आणि तारा स्टार. आणि त्यावेळेस ताऱ्यांची दुनिया माझ्या जीवनात आली आणि मी अशीच इमॅजिन करायचे की बसले पप्पा देवाकडे बसले असणार, हे करत असणार. आणि त्याच्यानंतर 13व्या वर्षी आमची जेव्हा शाळेत लायब्ररीमध्ये आमची फिक्शनल लायब्ररी ओपन झाली तर लोक, माझ्या वयाची मुली जेव्हा मिल्टन वूड सिल्हूएट रोमॅन्सेस वाचतात, मी जाऊन लिंडा गुडमन्स झोडियाक साइन्स हा पुस्तक उचलला तेव्हा. आणि तेव्हापासून म्हणजे वयाच्या 13 वर्षापासून आज ते 43 वर्ष झाली मी या फील्डमध्ये एवढं वाचन केलं. पण 18 वर्षा अगोदर काय झालं, म्हणजे माझी मुलं, 3 मुलं आहेत मला. जेव्हा माझी सगळ्यात छोटी मुलगी फर्स्ट स्टँडर्डला गेली तेव्हा थोडस टाइम मिळतो ना आपल्याला. आणि मी हजबंडला जरा हेल्प करायची त्यांच्या बिझनेसमध्ये अग्रीमेंट्स वगैरे बनवायला. तेव्हा ते बोलले की तू जेवढं म्हणजे तुझे अंदाज सगळे बरोबर असतात पण नो क्रेडिबिलिटी विदाउट सर्टिफिकेशन. व्हाय डोंट यू गेट युअरसेल्फ सर्टिफाईड. आणि तुम्ही सर्टिफिकेशन घेतलं. एक्झॅक्टली मॅडम, त्या टॅरो कार्ड मध्ये सुद्धा काम करत असतात. आणि आजकाल तुम्ही जर का बघाल ना तर अनेक लोक पहिल्यांदा टॅरो काय म्हणतं एखाद्या विषयावर हा सल्ला घेत असतात आणि त्याच्यानंतर ते पुढे जात असतात. मॅडम, कशा पद्धतीने टॅरो हेल्प करत असतं? तसं पहिलं मला हे सांगू द्या, लेमॅन्स लँग्वेज मध्ये लोकांना टॅरो कार्ड माहित नाही, इंडियन आहे, दॅट इज मतलब त्याचं काहीच संबंध नाही. ते इंडियन असू दे, फॉरेन असू दे किंवा काही, त्याचे जे आन्सर्स आहेत तुमच्या एनर्जीच्या हिशोबाने निघतात. आणि जर का तुम्ही टॅरो करता तर टॅरो इज इश्यू काय रिलेटेड आहे त्याच्यात ते माहिती पडायला. म्हणजे तो एक पॅथॉलॉजी लॅब आहे. टॅरो कार्ड इज अ पॅथॉलॉजी लॅब. तर तुम्ही पॅथॉलॉजी लॅब कडून यू डोंट गेट सोल्युशन्स, यू नो द इश्यू, यू नो यू आर डायग्नोस्ड विथ दॅट प्रॉब्लेम. ते समजायला पाहिजे. तर आपण एक ब्लड दिलं तर कसं ब्लडच्या सॅम्पल मधून तुम्हाला काय पण प्रॉब्लेम असतात ते दिसतात, तसे तुमचे टॅरो कार्ड मधून तुम्हाला इश्यूज समजतात ज्याच्यावर आम्ही सोल्युशन्स देतो. म्हणजे कुठल्या जीवनातल्या विषयांवर टॅरो मधनं सोल्युशन मिळू शकतं, मार्गदर्शन मिळू शकतं? मार्गदर्शन आणि सोल्युशन दोन्हीही मिळू शकतं. दॅट इज तुमच्या लाईफमध्ये सक्सेस नाही आहे किंवा तुमचे सगळं काही करताना थोडं स्लो येतं, काय येतं तर ते, दॅट इज वन मोर थिंग. लग्न नाही होते, लग्न झालेले मुलं नाही होते, त्याची सगळी रिझनिंग. तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचं इम्पॉर्टन्स का नाही, तुम्हाला ग्रोथ काय नाही मिळत आहे, तुम्हाला सगळं येते पण ग्रोथ काय, तुमचं बाहेरगावचा प्रवास होईल का, हे सगळं पण विचारतात लोक. एक्झॅक्टली. त्याची अॅक्युरेसी किती असते? माझ्या हिशेबाने 87% मी देते. 87%. आणि त्याच्यासाठी मी हे पण सांगू शकते की मोटिवेशनल स्पीकर्स काय म्हणतात ते पण की 80% झालं तर तुमचं काम झालेलं आहे. कारण 100% इज अ मिथ. बरोबर. आणि 87% झालं तरी काम होतच आहे, खूप सारे होतात.
ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. मॅडम, वास्तू एनहान्सिंग करतात म्हणजे वास्तुशास्त्राबद्दल बोललं जातं हल्ली. त्याच्यानंतर चायनीज वास्तुशास्त्राविषयी, फेंगशूईविषयी देखील बोललं जातं. आणि त्यांनी वास्तू एनहान्सिंग म्हणजे घरातल्या ज्या काही वस्तू आहेत त्या जर का जागच्या जागी योग्य ठिकाणी योग्य तत्वाची जर का वस्तू ठेवली तर त्याचा फायदा होतो असं त्यांचं म्हणणं आहे. त्याविषयी सांगा मॅडम. वास्तू एनहान्सिंग. वास्तू एनहान्सिंग तर मी रेक्टिफिकेशन मध्ये बिलीव्ह नाही करत. रेक्टिफिकेशन म्हणजे तोडफोड असतं किंवा मी असं म्हणते एनहान्सिंग. कारण बघा, एक छोटीशी वस्तू असते, तुम्ही आग्नेय तत्वाच्या जागी तुम्ही जल ठेवलंय, तिकडे प्रॉब्लेम आहे तुमचं सगळं. म्हणजे तुम्ही नॉर्थ साइडला, नॉर्थ इस्ट जल तत्व, तिकडे तुम्ही फायरचा फोटो ठेवलाय किंवा काहीतरी रेड ठेवलंय, आपोआप खाली ते काढा, यू विल सी अ डिफरन्स. ओके, दॅट इज द ब्युटी ऑफ वास्तू. म्हणजे लोक वास्तूला एवढा हवा करतात. आय डू व्हेरी सायंटिफिक अँड व्हेरी इंटेन्स वास्तू, पण त्याच्यात तुमची काहीही तोडफोड नसेल. जर मी थोडस जास्त प्रॉब्लेम असेल तर मी त्याच्यात थोडस एक ग्रिड बनवून देते ज्याच्यात तुम्ही हे ठेवू शकता आणि तुम्ही डिफरन्स बघू शकता. लाईफ मध्ये ना सगळं काही इझी होतं. ओनली तुमच्या माइंडसेटला एक रेडीनेस झालं पाहिजे की मी हे ठीक होणार म्हणून. डॉक्टरकडे पण जातो आपण तर आपल्याला वाटतं ना की अरे हा मला ठीक करू शकतो, तर अर्धी बिमारी तर डॉक्टरला बघूनच ठीक होते. बरोबर आहे. आणि ओव्हरऑलच म्हणजे अगदी म्हणजे त्या नेहमी ज्यावेळेस बोलत असतात त्यावेळेस जाणवत असतं की छोट्या छोट्या गोष्टींच्या रेमेडीज त्या करतात आणि छोट्या छोट्या म्हणजे घरातल्याच वस्तू, बरोबर ना? एक्झॅक्टली. आणि या सगळ्या वस्तू योग्य ठिकाणी ठेवून, जसं ते आत्ता बोलले, जलतत्वामध्ये जर पाणी ठेवलं तर प्रॉब्लेम, पाणी तत्वामध्ये जर का अग्नी ठेवला तर प्रॉब्लेम. तर हे जे वास्तूचा व्यवस्थित अभ्यास करून त्या या गोष्टी करत असतात त्याचा खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट आय थिंक मिळतो. कारण पंचतत्व जे आपण म्हणतो, पंचभूत, लोकांना समजतच नाही ते सगळे किती म्हणजे आपल्या अकॉर्डिंग असले पाहिजे, वेगळे नसले पाहिजे. बरोबर. इव्हन गाडीचा, आता मी नॉर्मली बघा, रेड कार खूप लोकांना आवडते, जस्ट दिस फेवरेटिझम सगळ्याकडे असतं. पण रेड कार इज मेटल मध्ये तुम्ही रेड घेता, मेटलचा कलर व्हाईट आहे किंवा ब्लॅक आहे आणि त्याच्यात ग्रीन चालेल, त्याला ब्लू चालेल, पण तुम्ही रेड घेता म्हणजे मेटलला तुम्ही डायरेक्ट शनीला मंगळच चिटकवलं. अरे बापरे, ते पण टेन्शन आहे. तर हे समजायला हवंय. आणि त्याच्यात काही म्हणजे हार्ड अँड फास्ट रूल नाही की तुम्ही नाही करत. कधी कधी एखादा वस्तू सगळ्यात जास्त रेड कारलाच तेच मी म्हटलं ना. कारण लोकांना काय असतं सर, एक अजून एक आहे, लोकांना ना
रेड म्हणजे काय, इट्स अ कलर ऑफ मैं हूं, मी आहे, मला बघा, लक्षवेधी. हा. सो व्हॅलिडेशन लागतं. बरोबर. पण की मी ही गाडी घेतली बघा, दॅट इज नॉट रिक्वायर्ड. तुमची Exactly. गाडी काय कामाची आहे ती इम्पॉर्टंट आहे, युजर फ्रेंडली. नीता पलानीजी या ठाण्यामध्ये कार्यरत आहेत आणि ठाण्यातल्या म्हणजे ते बाहेरच्या सुद्धा लोकांना त्या आपल्या रेमेडीज आणि आपल्या सगळं मार्गदर्शन देत असतात. पण तुम्हाला जर का त्यांची अपॉइंटमेंट हवी असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्यांच्याशी तुम्ही डेफिनेटली संपर्क साधू शकता. ठाणे शहरातील वसंत विहार येथील आम्रपाली आर्केडमध्ये त्यांचं ऑफिस आहे आणि ते तुम्हाला त्या भेटू शकतात. या व्यतिरिक्त देखील क्रिस्टल हिलिंग आणि क्रिस्टल थेरपी नेमकं काय आहे थोडक्यात सांगा आणि तुम्ही त्या कसं प्रकारे प्रॅक्टिस करता. सर, क्रिस्टल हिलिंग इज अन ऑल्टरनेट मेडिसिन थेरपी. म्हणजे मेडिसिन म्हणजे आपण खायचं मेडिसिन नाही. जसं आपण आपल्या क्रिस्टल हिलिंग काय आहे, तर जसं आपल्या बॉडीला मसाजची गरज आहे सगळ्यांना, करतात की नाही इज अ डिफरंट थिंग. तसंच आपल्या ऑराला म्हणजे आपली जी सूक्ष्म शरीर असतं त्याला आणि आपल्या 7 चक्रांच्या म्हणजे आपली जी 7 चक्र असतात त्याला पण एनर्जायझिंग किंवा त्याला पण रिज्युव्हनेटिंगची गरज असते. आणि ती जी आहे ती आपण क्रिस्टल हिलिंगच्या माध्यमातून करतो ना. त्याच्यात मी म्हणजे आमच्या क्षेत्रात असं आहे की एक्स, पेन्स अँड ट्रॉमाज हे पण काढू शकतो. कोण वारलंय तर त्याचं डोक्यातनं जात नाही ते आम्ही ठीक करू शकतो विदाउट मेडिसिन, विदाउट टचिंग युअर बॉडी, with only geometrical and figures and frequencies जे आम्ही बॉडी म्हणजे जी आपल्या समोर अशी झोपलेली असते त्याच्या सामने आम्ही करतो, त्याला टच पण करत नाही. ओके. दॅट इज क्रिस्टल हिलिंग. आणि क्रिस्टल थेरपी इज वॉट, जसं आता दवा लोक खातात तर थेरपी इज क्रिस्टलच्या माध्यमातून त्याची एक प्लेसमेंट असते. तुमच्या इश्यूज रिगार्डिंग कसं असतं, जसं आपण करिअर अपग्रेडेशन करतो किंवा आपण लव्ह लॉस झाले, नवरा बायको मध्ये कधी कधी असं होतं की 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली तर थोडंसं असं वाटायला लागतं की टाइम नाही एक दुसऱ्यासाठी. पण आहे प्रेम, तो प्रेम आपण उजागर करून आहे असं वाढवण्यापेक्षा आहे तेवढंच समजलं तरी बस, वाढवायला आता सर टाइम कुठे कोणाला. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या करत असतात की क्रिस्टल हिलिंग, क्रिस्टल थेरपी थोडंसं वेगळं असतं पण त्या ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिस करत असतात आणि या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. अगेन एकदा सांगतोय, ठाण्यामध्ये त्या कार्यरत आहेत. डेफिनेटली जे स्क्रीनवर क्रमांक दिलेले त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. कुंडली हा त्यांचा एक फोटे आहे. कुंडली आणि जेमॉलॉजी म्हणजे रक्तशास्त्र या विषयात देखील त्यांचं मोठं काम आहे. या 2 विषयांची सांगड कशी घालता तुम्ही आणि या 2 विषयांवर कशा पद्धतीने लोकांना मार्गदर्शन करता. तर जसं मी पूर्वी सांगितलं टॅरो कार्ड रिडिंग, कुंडली ऑल्सो इज अ पार्ट ऑफ पॅथॉलॉजी. पण त्याच्यात एक अट आहे की तुमची डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमची जन्मतारीख, तुमची जन्माची वेळ म्हणजे 7 ते 8 चालणार नाही, 7-10 किंवा 7-11, कारण 4-4 मिनिटाला नक्षत्र बदलतात तर तुमची मग कुंडलीची डिरेक्शन पण बदलते. आणि तुम्ही ज्या जागेला जन्माला आलो म्हणजे त्याची पण लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड पण लागते त्याला. खूप सायंटिफिक आहे सर. आपली जी हिंदुस्थानी कुंडली जी आहे ना एवढी सायंटिफिक आहे की बाकी कोणाला करता येत नाही कुठल्याही देशात, म्हणजे तेवढी माझी गॅरंटी आहे. आणि ती जी एक्झॅक्ट सांगते म्हणजे तुम्ही हे जे खरं सांगितलं तर तुम्हाला खरं त्याचे हे मिळणार, सोल्युशन्स, रेमेडीज मिळणार. आणि त्याचे रेमेडीज काय आहेत, त्याचे रेमेडीज आहेत जेम्स. जसं आपण डॉक्टरकडे गेलो आणि आपल्याला आयर्न डेफिशियन्सी दाखवली डॉक्टरने, तर डॉक्टर म्हणतो ठीक होणार का, हो ठीक होणार, पण ऑरोफोर एक्सटी घ्या किंवा फिफॉल घ्या. तर व्हॉट इज जेम्स इज दोज विटामिन्स, म्हणजे जे तत्व तुमच्याकडे कमी आहे ते रत्न तुम्ही हे करून वाढवू शकता. आता नॉर्मली नसं असं असतं, लोक ना आय डोंट वॉन्ट टू मतलब कोणाला डिग्रेड नाही करायचं, पण एखाद्या ह्याच्याकडे गेलं, ज्योतिषाकडे गेलं किंवा व्हॉट एव्हर, त्याचं एकदम पेटंट तुम्ही लोकांना बघणार त्यांनी पुष्कराज आणि त्यांनी पाचू धारण केलेलं आहे. ओके, विच इज नॉट राईट बिकॉज दॅट इज द सेफेस्ट जेम्स. ते फटकसे पुष्कराज घाला, पाचू घाला. पाचू इज मेंट फॉर बुद्धाची राशी आहे म्हणून ते पैशासाठी, आणि पुष्कराज इज फॉर स्ट्रेटनिंग एव्हरीथिंग, गुरुची राशी. पण तसं नसतं. असं
मी खूप खोल हे करते आणि जॅकपॉट पॉइंट्स काढते तुमच्यासाठी की हे बघा बाकीचं प्रॉब्लेम्स लाईफ मध्ये ते नाही असणार ना तर तुम्हाला लाईफ म्हणजे जगायची योग्य नाही वाटणार. तुम्हाला सांगते कसं ते जे आपलं असतं ना ECG ते असं असतं. जेव्हा असं होतं तेव्हा काय होतं लाईफ इज एंडेड. दैट इज माय सोच. थोड़ा ऐसा ऊपर नीचे होना जरूरी है तभी तुम लाइफ में आगे भी बढ़ेगा, भगवान को भी मानेगा, लोगों से इंसानियत से भी रहेगा. बरोबर आहे. लोकांना तर दॅट इज द वे जेमॉलॉजी हेल्प्स. म्हणजे Okay. तुम्हाला कुछ आय विल सजेस्ट रुबी ऑल्सो. म्हणजे माणिक लोक सजेस्ट नाही करत लोकांना लवकर, ओनली पॉवरफुल लोकांना. असं नाहीये. कधी कधी एखाद्याची जी सूर्याची कंटेंट आहे एकदम खाली गेलेली असते म्हणजे बिचाऱ्याला खरंच गरज असते त्या विटामिनची. तो आय सजेस्ट माणिक. तर असं अशा प्रकारे कुंडली तुमच्या कुंडलीचं आणि खूप असं मी असे त्यांचे खूप साऱ्या लोकांशी बोललेलो आहे आणि त्यांना खूप अतिशय उत्तम अशा प्रकारचे रिझल्ट्स त्यांनी त्यांच्या क्लायंट्सना दिलेले आहेत. आता या सगळ्या विषयावरती ते वर्कशॉप देखील घेत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असतं लोकांना ना की पैसा येतो टिकत नाही किंवा येतच नाही. तर हे सगळे जे प्रॉब्लेम असतात जनरल प्रॉब्लेम जे असतात या संदर्भात ते वर्कशॉप घेत असतात. ह्या सगळ्या वर्कशॉपमध्ये तुम्ही काय काय कव्हर करता मॅडम? सर माझे 6-7 वर्कशॉप्स आहेत. त्याच्यात एक मेन म्हणजे खूप लोकांना आवडतो तो आहे मनी अट्रॅक्शन विथ न्यूमरॉलॉजी. आता लोकांना न्यूमरॉलॉजी म्हणजे सिर्फ नेम चेंज समजतं असं नाहीये. नेम चेंज इज नॉट रिक्वायर्ड. जर का तुम्हाला हे हवं आहे काय म्हणतात चेंज हवं मग तुम्हाला समजा तुमचा नंबर लकी नंबर तुमचा 9 आहे मग तुम्ही 9 वाजता घराच्या बाहेर पडा. 9 तारखेला इम्पॉर्टंट वस्तू 9, 18, 27 किंवा तुम्ही कसं जुळून येतो की 4:32ला 4:31ला तेव्हा झाले ना 9 झाले जे पण. तर तसं तुम्ही करा ना. म्हणजे टायमिंग असं करा की 9 वर येतं. आय एम टॉकिंग अबाउट एक जनरल नंबर 9 असं. तर न्यूमरॉलॉजी ते त्याचं पण इम्पॉर्टन्स त्या वर्कशॉप मध्ये असं आणि मनी अट्रॅक्शन अलॉंग विथ दॅट हाऊ यू हँडल मनी. सर मी जेव्हा हे वर्कशॉप केलं होतं 20 वर्ष अगोदर तेव्हा मी 60,000 देऊन 2 दिवसाचं वर्कशॉप केलं होतं आणि माझं तावसं केलं होतं. म्हणजे तुम्ही लोकांना शिकवत आहे? मी आता हे शिकवते. हे वर्कशॉप करते तेव्हा शिकवते आणि खूप मिनिमल रेट्स मध्ये 1,500 2,000 जे पण त्या पर पर्सन. आणि आय टेक अ. हे ऑनलाईन शिकवता की तुम्ही वन टू वन ऑनलाईन? सर मी जर माणूस इकडे नाही तर टॅरो कार्ड रिडिंग घेते ऑनलाईन किंवा त्यांची कन्सल्टन्सी करते. पण बाकी सगळं मी ऑनलाईन नाही ऑफलाईनच. मी एनर्जीज मध्ये बिलीव्ह करते आणि व्हायब्रेशन्स मध्ये. म्हणजे मी एखाद्या संगती बोलत असले ना तरी मला व्हायब्रेशन्स बरोबर लागतात नाही तर मी बोलणार पण नाही आणि आय विल वाइंड अप व्हेरी सून. दॅट टाइप ऑफ अ पर्सन आहे. एक्झॅक्टली. म्हणजे शी डोंट बिलीव्ह इन क्वांटिटी, शी बिलीव्ह इन क्वांटिटी. त्याच्यामुळे आपण शी डोंट बिलीव्ह इन क्वांटिटी, शी बिलीव्ह इन क्वालिटी. आणि हे असं सगळ्या शास्त्रांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना आमंत्रित देखील करण्यात येतं या सगळ्या विषयांवर लेक्चर देण्यासाठी. मॅडम आज आमच्याकडे आलात आणि या सगळ्या विषयावर तुम्ही बोललेला आहात. तुम्हाला सुद्धा जर या संदर्भात काही कन्सल्टेशन हवं असेल तर स्क्रीनवर जे क्रमांक दिले त्या क्रमांकांवर तुम्ही डेफिनेटली संपर्क साधा. मॅडम तुमच्याशी बोलतील. अपॉइंटमेंट घ्या. शी मेट्स ओनली विथ अपॉइंटमेंट. तुम्ही जर का असंच गेलात तर कदाचित मॅडमची भेट होत पण नाही. तर डेफिनेटली आधी कॉल करा आणि नंतरच त्या तुम्हाला भेटतील, अपॉइंटमेंट देतील. तुम्ही आमच्याशी आलात, आम्हाला अपॉइंटमेंट दिली त्याबद्दल धन्यवाद.